धुळे जिल्ह्यातील इंदिहट्टी गावचा नाना सूर्यवंशी याची गायत्री ही कन्या, तिच्यासाठी तिच्या पालकांकडून वर संशोधन सुरू असल्याची माहिती मिळाली आणि धुळे तालुक्यातील निकुंबे गावाचे चतुर शंकर पाटील आणि त्यांची पत्नी वेणुबाई चतुर पाटील हे दोघे इतर नातेवाईकांसोबत गायत्रीला पाहायला इंदिहट्टी गावात पोहोचले. गायत्री सर्वसामान्य कुटुंबातील होती, पण नाकी डोळी सुरेख आणि बोलायला लागवी होती. तिच्या वागण्या बोलण्यावरून चतुर आणि वेणुबाई पाटील यांना गायत्री पसंत पडली. तशी त्यांनी गायत्रीच्या आई वडिलांना कळवले देखील होते, पण ज्याच्याशी लग्न करायचे होते त्या आनंदा पाटील याने गायत्रीला पाहिले नसल्यामुळे आनंदाने तिला पाहिल्यानंतर आणि त्याने पसंत केल्यावर पुढील बोलणी होणार होती. एकूणच काय, वराच्या माता पित्याने गायत्री सून म्हणून पसंत होती, वराची पसंती होणेच बाकी होते. आपल्या आई वडिलांना मुलगी पसंत आहे म्हटल्यावर स्वतः आनंदा पाटील आपल्या काही मित्रांसह नातेवाईकांसोबत गायत्रीला पाहायला इंदिहट्टी या गावातील घरी आला. पाहुण्यांच्या कार्यक्रमावेळी आनंदा पाटील आणि त्याच्याबरोबर आलेल्या त्याच्या सोबत्यांनी गायत्रीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विचारलेल्या प्रश्नांनी ती नाराज झाली होती. असला संशयी आणि कोणत्या मनाचा नवरा तिला अभिप्रेत नसल्यामुळे आनंदा पाटील आणि त्याच्या आई वडिलांनी तिला पसंती दिली. पसंती जरी दिली असली तरी गायत्रीला आनंदा हा पसंत नव्हता. तसे तिने आपल्या आई वडिलांना सांगितले, तसे तिचे आई वडील या स्थळाबाबत आग्रही नव्हते. इकडे आनंदा पाटील आणि त्याच्या आई वडिलांनी गायत्रीचा होकार गृहीत धरून आपल्या नात्यावर सर्वत्र मुलगी पसंत आहे असा प्रचार करून टाकला होता. त्यामुळे लग्न करायची तर गायत्रीशीच म्हणून आनंदासह त्याचे वडील गायत्रीच्या आई वडिलांकडे आग्रह करू लागले. त्यासाठी सतत पाठपुरावा करू लागल्याने आई वडिलांनी गायत्रीला समजवण्याचा प्रयत्न केला. मुलीचं लग्न ही आई वडिलांनी सर्वात मोठी जबाबदारी असते. स्थळ स्वतःहून आले होते आणि ते त्याबाबत आग्रही असल्याने आपण होकार देवा असे आम्हाला वाटत असे. गायत्रीचे आई वडील तिला सांगत असत. आपल्या अट्टहासामुळे आपले आई वडील नाराज व्हायला नको, त्यांचा हिरमोड व्हायला नको, आपल्या लग्नामुळे त्यांच्या डोक्यावरच ओझ कमी होईल असा विचार करून स्वतःच्या नकाराचा निर्णय बदलत गायत्रीने आनंदा पाटील याच्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला. तिचा होकार मिळताच तो निर्णय आनंदा पाटील यांच्या आई वडिलांना सांगितला. गायत्रीचा होकार मिळताच दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली. गायत्रीच्या माहेरच्या लोकांकडून आणि आनंदा पाटील यांच्या कुटुंबाकडून ठरल्याप्रमाणे आनंदा पाटील यांच्या गावी म्हणजे निकुंबे येथे 29 मार्च 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर त्या दोघांना 2 अपत्यही झाले, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा दुर्गेश्वर 5 वर्षाचा तर मुलगी दुर्गेश्वरी 3 वर्षांची आहेत. तसे पाहिले तर आनंदा विवाहासाठी गायत्रीला पाहण्यासाठी आला असता तिच्या वागण्या बोलण्यावर गायत्री नाराज झाली होती. तशी तिने आपल्या आई वडिलांना सांगितलंही असल्यामुळे विवाहाची बोलणी लांबणीवर पडली होती. या कारणास्तव आनंदाच्या मनात तसे त्याच्या आई वडिलांच्या मनात गायत्री बाबत अडी निर्माण झाली होती. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती या नात्या कारणावरून विविध प्रकारे गायत्रीला मनस्ताप देत होते. लग्नाला 7 वर्षे झाली तरी हा छळवाद काही कमी होत नव्हता. गायत्री तो मुकाट्याने सहन करत होती, पण हा छळवाद सहन होत नसल्याने 6 महिन्यापूर्वी तिने आपले माहेर येऊन आपले मन मोकळे केले. आपला नवरा सासू सासरे कसा छळवाद करतात हे तिने सांगितले होते. आपल्या मुलीला होणारा सासरवास व छळवाद ऐकून गायत्रीचे आई वडील दुखी झाले. गायत्री आपणास सांगत होती तेव्हा आपण तिचे ऐकले नाही, याचा गायत्रीच्या आई वडिलांना पश्चाताप होत होता. आता पश्चाताप करून उपयोगच नव्हतं, कारण गायत्रीच्या लग्नाला आता 7 वर्षे झाली होती. तिला 2 मुलेही झाली होती. माहेरी आलेली गायत्री सासरी जाण्यात उत्सुक नव्हती, पण तसं करणं ही गायत्रीच्या आई वडिलांना रुचणार देखील नव्हतं. त्यांनी मध्यस्थीच्या माध्यमातून गायत्रीच्या पतीची व सासू सासऱ्याची समजूत काढली. गायत्रीची चूक पदरात घ्या असं म्हणत आई वडिलांनी आनंदा पाटील याच्यासह त्याच्या आई वडिलांची क्षमायाचना करत गायत्रीची समजूत काढत तिला तिच्या सासरी रवाना केलं. गायत्री सासरी परतल्यानंतर काही दिवस सासरचं वातावरण शांत होतं, पण 3-4 महिन्यानंतर पुन्हा गायत्रीचा मानसिक छळ सुरू झाला. एक वेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल, पण पदोपदी अपमान नको असं तिचं मन तिला स्वतःला म्हणत होतं. आपल्या या छळवादाबद्दल ती अधूनमधून मोबाईलद्वारे आई वडिलांना सांगत राहायची, पण गेल्या काही दिवसांपासून तिचा मोबाईल जुना झाल्याने तो चालत नव्हता. आई वडिलांशी बोलणं होत नसल्याने गायत्रीच्या मनाची घुमसट होत होती. आपल्या आई वडिलांशी संवाद साधता यावा म्हणून गायत्री नवा मोबाईल खरेदी केला. गायत्रीने नवा मोबाईल घेतल्याचे सासरी कळतात छळवाद अजूनच सुरू झाला. तिला घालून पाडून बोलणे सुरू झाले. आतापर्यंत तिला सासू सासरे आणि पती यांचे बोलणे खावे लागत असे, पण आता तो तिचा शारीरिक छळ करू लागला होता. गायत्री पुरती वैतागली होती. फोनवर गायत्रीने आपल्याला होत असलेल्या मारपिटीबाबत आपल्या आई वडिलांना व भावाला कल्पना दिली, पण गायत्रीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी गायत्रीलाच सबुरीचा सल्ला दिला.
आपला संरक्षण देण्यास आपले आई वडील सक्षम नसल्याने गायत्रीच्या लक्षात आल्याने तिने लाचारीचे आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा स्वतःला संपवण्याचा विचार मनात पक्का केला. शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 चा दिवस. नवीन मोबाईल घेतल्यावरून सासू सासऱ्याने वाद उकरून काढला होता. सकाळपासून गायत्रीच्या मागे कटकट सुरू केली. नाईलाजाने गायत्रीने सासू सासऱ्याला त्यांच्या अवकाळीत राहायला सांगितले. तसा सासरा चतुर पाटील आणि सासू विनुबाई या दोघांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी गायत्रीला बदलून काढले. आतापर्यंत नवरा कारणा परत मारटोक करायचा, पण आज हद्दच झाली होती. सासू सासऱ्यांनीही सुनेवर हात उघडावा याचा गायत्रीला राग आला. असं चालू राहिलं तर जगायचंच कशाला असं म्हणून तिने आपल्या 5 वर्ष वयाच्या दुर्गेश्वर आणि 3 वर्ष वयाच्या दुर्गेश्वरीला बरोबर घेतले आणि ती घराबाहेर पडली. जाऊन जाऊन कुठे जाईल येईल परत असा विचार करत गायत्रीला कुणीच अडवले नाही. सायंकाळी बाहेर पडलेल्या गायत्रीने अंधाराचा फायदा घेत निकुंबे शिवारातील संजीव जाधव यांच्या शेतातील पाण्याने भरलेली विहीर गाठली आणि मागचा पुढचा विचार न करता आपल्या दोन्ही लेकरांना घट पकडून विहिरीत उडी मारली. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उडी घेताच प्रचंड आवाज झाला, पण आजूबाजूला कुणीच नसल्याने त्यांना वाचवायला कुणी देखील आले नाही. थोड्याच वेळात नाका तोंडात पाणी जाऊन तिघेही बुडून मरण पावले. रागाने बाहेर पडलेली गायत्री आणि 2 मुले मध्यरात्र झाली तरी घरी न आल्याने तिचा नवरा आणि सासू सासरे तिचा शोध घेऊ लागले, पण ती कुठेही आढळून आली नाही. सकाळ होताच गायत्रीच्या सासऱ्याने गायत्रीच्या माहेरी मोबाईल वरून संपर्क साधला, पण गायत्री माहेरी देखील आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नाईलाजाने गायत्रीच्या सासऱ्याने सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये गायत्री आणि तिचे मुले गायब झाल्याची फिर्याद नोंदवली. दुसऱ्या दिवशी परिसरातील शेतकरी कामावर गेले असता त्यांना गायत्री आणि तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्याने आरडाओरडा करताच सारा गाव घटनास्थळी जमा झाला. दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळताच ते आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीभोवती जमलेली गर्दी पांगवून विहिरीतील मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. आपल्या मुलीने दोन्ही मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समजतात गायत्रीची आई वडील व भाऊ हंबरडा फोडत तिच्या सासरी आले. लग्न झाल्यापासून गायत्रीचा नवरा आनंदा चतुर पाटील, सासरे चतुरशंकर पाटील आणि सासू विनुबाई चतुर पाटील तिचा छळवाद करत होते. तो असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली असल्याची या आशयाची फिर्याद गायत्रीचा भाऊ गणेश नाना सूर्यवंशी यांनी पोलीस स्टेशन मध्ये केल्याने उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कटाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.